मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजची भन्नाट अशी बिझनेस आयडिया घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आणि त्याआधी मी सांगू इच्छितो की आपलं ध्येय एवढं उंच ठेवा की आपल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील तर आपलं ध्येय खूप छोटं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आजच्या बिझनेस आयडियामध्ये आज दिवाळी आता जवळ आलेली आहे आणि दिवाळीपर्यंत आपल्याला 4 ते 5 लाख रुपये कसे कमावता येतील याचाच विचार आपल्याला आज करायचा आहे. आणि कशा पद्धतीने आपण ते करू शकतो हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आणि निश्चितच मी जे आज 1-2 प्रोडक्ट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे त्याच्या माध्यमातून आपण आरामात हे लाखो रुपये हे कमवू शकतो याची मी तुम्हाला आज इथे गॅरंटी देतो. आणि कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. फक्त त्यासाठी आपली जे आहे मेहनत करायची तयारी आणि जिगर हे तेवढा पाहिजे, कारण रिस्क घेतल्याशिवाय कुणीही मोठा झालेला नाही. थोडाफार कॅल्क्युलेटेड रिस्क आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार आपण पाहू की कशा पद्धतीने आपण समोर जाऊ शकतो. तर आता दिवाळीचा सीझन आलेला आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही मी अनलिगल काम करायला सांगणार नाही आहे. एकदम लिगली आपण कशा पद्धतीने, तुम्हाला काही म्हणणार नाही आहे मी फटाके विका, हे विका, ते विका. तर कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीनं कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमच्याकडे 2,000 असू द्या, 3,000 असू द्या, 5,000 असू द्या, 15,000 असू द्या, जेवढे रुपये असतील तेवढ्या रुपयामध्ये आपण हा बिझनेस चालू करणार आहे. आणि कशा पद्धतीने आपल्याला तो करायचा आहे हा आपण विचार करू. आता तुम्ही एक वॉटर लाईट जे कॅन्डल आहे, म्हणजे पाण्यावर चालणारे जे दिवे आहे, ते तुम्ही पाहिले असतील. तुम्ही कुठेतरी प्रमोशनल व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले असतील किंवा एक दिवा आहे, त्या दिवामध्ये पाणी टाकलं की दिवा ऑन होऊन जातो. हेच दिवे, आणि हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, पण आजपर्यंत बऱ्यापैकी जवळपास 90% पेक्षा जास्त लोकांनी आजपर्यंत याचा वापर केलेला नाही आहे आणि खेड्यापाड्यात तर नक्कीच केलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला ही संधी आपल्याला आहे चांगली. आणि आपण गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जेव्हा काम करू तेव्हा निश्चितच लोक सुद्धा कुतूहलानं या गोष्टी घेणार आहे आणि आपण त्यांना निश्चित सांगू शकतो की भाऊ तेलाच्या पैशामध्ये तुमचे दिवे होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास या प्रोडक्टसाठी आपल्याला चांगला असा रिस्पॉन्स इथे येणार आहे. तर सर्वप्रथम आपण जे हे पाण्यावर चालणारे जे दिवे आहेत तर त्याचा आपण इंडिया मार्टला रेट बघून घेऊ. तर आपण हे डाव्या साईडला बघू शकतो की फक्त किती रुपयाला, फक्त 5 रुपयाला हे आपल्याला एक जे आहे ते पडत आहे. एक दिवा 5 रुपयाला पडत आहे. आपण दुसरा सेलर पाहू की दुसरीकडे 4 रुपयाला पडत आहे. तर हे टोटली आपल्यावर डिपेंड आहे की आपण कसं निगोशिएशन पॉवर आपली किती आहे, आपण किती कमी बजेटमध्ये समोरचा जो होलसेलर आहे त्याला कन्व्हिन्स करू शकतो आणि किती कमीत कमी अमाऊंटमध्ये आपण हे परचेस करू शकतो. पण जनरली तर 4 ते 5 रुपयामध्ये आपल्याला हे लॅम्प मिळते. 4 रुपयामध्ये भेटलेलं प्रोडक्ट आपण थोडं आणखी विचार केला तर हे या राईट हँड साईडला बघू शकतो आपण की इंडिया मार्ट वर लेफ्ट साईडला आहे आणि इकडे ॲमेझॉन, फ्लिपकार्टला किती रुपयाला हे प्रोडक्ट विकलं जात आहे. आपण पाहू शकतो की 324, 265 रुपयाला हे, म्हणजे काही 12 लॅम्प हे 265 रुपयाला दिसत आहे आणि 324 रुपयाला सुद्धा काही लॅम्प दिसत आहे. आणि याच्यामध्ये थोडंफार आणखी कमीत कमी आपण जरी पकडलं, आपण जस्ट 10 रुपयाला जरी एक दिवा जर दिला पाण्यावर चालणारा, तरी त्याच्यामध्ये आपल्याला 4 रुपयाला आलेलं प्रोडक्ट हे आपल्याला 10 रुपयाला, म्हणजे 6 रुपये पर पीस आपल्याला मार्जिन राहणार आहे. 6 रुपये पर पीस मार्जिन म्हणजे खूप मोठं असं मार्जिन हे आपल्यासाठी झालेलं आहे, नाही का. तर त्याच्यामध्ये आपण समजा सपोज एखाद्या खेड्यामध्ये गेलो, खेड्यातील लोकांना सांगितलं की असे हे पाण्यावर चालणारे दिवे आहे आणि दिवाळीसाठी तुम्हाला हे घ्यायचे आहे. तर एवढ्या मोठ्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये सरासरी 200 ते 300 कुटुंब तरी कमीत कमी आहे. त्याच्यामधले 4 ते 5 कुटुंब जरी तुम्हाला भेटले, 5 कुटुंबानं 5 डझन जरी विकत घेतलं तरी 12×5 = 60, 60 × 6 नाही 5 रुपये जरी मार्जिन ठेवलं आपण, तरी आपण म्हणजे किती रुपये आपल्याला राहणार आहे. तर या पद्धतीनं आपण हे 300 रुपये हे आरामात आपल्याला राहू शकतात, नाही का. तर 300 रुपये हे एका गावातून आपलं मार्जिन झालं. या पद्धतीनं आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार जेवढे खेडे आपल्याकडून पॉसिबल होईल, असं काही जरुरीच नाही आहे की प्रत्येक गावामध्ये 5च
डझन तुमचे दिवे जातील, कोणत्या खेड्यामध्ये 10 जातील, कोणत्या खेड्यामध्ये 20 डझन जातील, कोणत्या आपापल्या सोयीनुसार जे आहे प्रत्येक खेड्यामध्ये हे तुम्हाला 400-500 रुपये तरी प्रत्येक खेड हे आरामात देऊन जाते आणि 5-6 खेडे तुम्ही आरामात हे करू शकता. आणि सहज याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या जवळचे जे काही होलसेलर आहे, जे काही मोठमोठे जे जनरल स्टोअर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण हे ठेवू शकतो. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन जर आपण पाहिला तर एखादे समजा जे बेरोजगार पोरं आहे त्यांना सुद्धा 4 रुपयाचा हे लॅम्प आहे, आपण त्यांना 6 रुपयाला दिला, त्यांनी सुद्धा 4 म्हणजे जर विकलं तर ते सुद्धा 1000-1500 रुपये रोज आरामात या प्रोडक्टच्या माध्यमातून हे कमवू शकतात. आणि अत्यंत असं सोपी अशी पद्धत आहे. आणि त्याच्यानंतर याच्यासोबतच आणखी कोणकोणते प्रोडक्ट आपल्याला विकता येतील याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. जेव्हा आपण होलसेलर सोबत कॉन्टॅक्ट करतो तेव्हा तोच आपल्याला सजेस्ट करतो की साहेब तुम्ही याच्यासोबत हे पण विकू शकता, हे पण विकू शकता. त्याच्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, वेगवेगळ्या प्रोडक्टचे कॅटलॉग, डेमो तो सगळं तुम्हाला पाठवतो आणि त्याच्यानुसार तुम्ही हे सगळं याच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्याला हा संधी आहे. आज आपण दिवाळीच्या खूप आधी बसलेलो आहोत, पण दिवाळीपर्यंत आपण निश्चितच चांगल्या प्रकारे पैसा हे कमवू शकतो. त्यासोबतच आणखी एक प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे जे आपण इंडिया मार्ट वरूनच परचेस करणार आहे. तर ते तुम्ही हे लेफ्ट साईडला बघू शकता की हे जे दिवे आहे, दिवे हे आपण जर्मनचे आपण तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की हे 30 रुपयाला आपल्याला एवढे लॅम्प भेटत आहे. 30 रुपयाला एवढे दिवे लगभग आपल्याला भेटत आहे. आणि हेच प्रोडक्ट जर आपण पाहिलं तर हे या राईट हँड साईडला आपण पाहू शकतो की ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर किती रुपयाला आहे. म्हणजे 150-150 रुपयाला हे म्हणजे जे आपल्याला दिवे हे दिसत आहे. म्हणजे हे 50 पैशाचा प्रोडक्ट हे 3 रुपयाला इथं विकल्या जात आहे इंडिया मार्टवर. तर आपल्याला तर इंडिया मार्टवर जर शक्य झालं तर इंडिया मार्टवर आपलं ॲमेझॉनवर सुद्धा आपण हे विकू शकतो. तर ॲमेझॉनवर हे प्रोडक्ट रजिस्टर करणं हे काही मोठी प्रोसेस नाही आहे. आपण यूट्यूबवर तसे 10 व्हिडिओ पाहतो. तुम्ही एक व्हिडिओ पाहिला की ॲमेझॉनवर आपण प्रोडक्ट कसं लिस्ट करायचं ते आपण सहज त्याच्यावर आपलं जे प्रोडक्ट आहे हे लिस्ट करू शकतो. तर त्याच्यामुळे आपण तिथं सुद्धा सहज हे प्रोडक्ट विकू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण सामान्य लोक आहेत, आपण आपल्या ग्राउंड लेवलचा विचार करत आहे की आपण हे जे 30 रुपयाला आलेले जे लॅम्प आहे हे आपण सहज 100 रुपयाला आरामात विकू शकतो. कारण की याच्यामध्ये 50 पीस आहे. तर हे लगभग 1 रुपयापर्यंत आपण जरी दिलं तरी याला आपल्याला चांगला रिस्पॉन्स हे खेड्यापाड्यातून प्रत्येक ठिकाणावरून मिळू शकतो. आणि निश्चितच या प्रोडक्टच्या व्यतिरिक्त आपण आणखी सुद्धा स्वतःचं रिसर्च करा आणि स्वतः आणखी नवीन काय प्रोडक्ट आपण आणखी मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतो, लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.